राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। अखेर रामकृष्णची 145 कोटींची कर्जमाफी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निर्णय, शेतकऱ्यांचा 7/12 होणार कोरा। शेतीला आता दिवसा वीज पुरवठा होणार, सौर ऊर्जेचा वापर, जिल्ह्यात 41 उपकेंद्रातून 317 मेगावॅट निर्मिती, ग्रामपंचायतींना अनुदान मिळणार। मुसळधार पावसाने सोना वाघूर नदीला पूर, सोयगाव तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग, पहिल्याच पावसाने उडवली दाणादाण। ग्रामीण भागातही चुलीवरची भाकरी, गॅसच्या दुर्नेत दुर्मिळ, आधुनिक युगात चूल झाली नामशेष, रुचकर पौष्टिक ऐवजी दिखाऊ अन्न खाण्याची वेळ। शासकीय ज्वारी खरेदी ऑनलाईन प्रक्रियेची जबाबदारी नव्या कंपनीवर, खरेदी प्रक्रिया सुरू होण्याच्या मार्गावर, 3000 नोंदणीकृत शेतकऱ्यांना दिलासा। पीक विम्यासाठी बुलढाण्याला मिळणार 262 कोटी, आमदार गायकवाड यांनी अधिवेशनात उपस्थित केला होता प्रश्न। शेतकऱ्यांना वीज बिल माफी, सोलापूर जिल्ह्यातील 3 लाख शेतकऱ्यांना मिळणार सवलत, सौर ऊर्जेतून दिवसा होणार वीज पुरवठा। आता 2 पेक्षा जादा लाडक्या बहिणींना लाभ, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची व्याप्ती वाढवली, महिलांना दिलासा, सेतू सुविधा व आपले सहकार केंद्रावरही भरता येणार अर्ज। पीएम किसानचे पैसे कृषीला कर्मचाऱ्यांनी लाटले, तालुकाधिकारी म्हणतात प्रकरण मिटले, दौंड येथील प्रकार। मुंठ्यात ठिबक व स्प्रिंकलर अनुदानापासून शेतकरी वंचित, शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी, लोकप्रतिनिधी व वरिष्ठांनी लक्ष घालण्याची मागणी। सोयाबीनवर अळ्यांचा प्रकोप, तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वाढल्या अडचणी, उत्पादन घटण्याची चिंता। कळंब परिसरातही ड्रोनमुळे घबराट, पोलिसांनी भूमिका स्पष्ट करावी, ग्रामस्थांची मागणी, वाढत्या ड्रोनमुळे पोलीस गस्त वाढवा। अनुदानाची रक्कम केली कर्ज खात्यात जमा, शेतकऱ्यांची उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार। मनेर शेतकऱ्याच्या घरात रेशनचा अवैध साठा म्हणून टाकला छापा, तर घरात निघाले सोयाबीन, 32 अधिकारी व कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी साखरखेडा येथे टाकला छापा। शेतकऱ्यांनो, जनावर लसीच्या सर्व मात्रा मोफत, लसीकरण करून घेण्याची जबाबदारी तुमची। पावसाळ्यात होते सर्वाधिक जनावरांना आजाराची लागण, काय काळजी घ्याल? मातृवंदना अंतर्गत मिळणार 6000, 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना लाभ, डीबीटीद्वारे पैसे जमा होणार। आता शालेय पोषण आहारात व्हेज पुलाव, मसाले भात आणि तांदळाची खीर, 15 नवीन पदार्थांचा समावेश। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 5.40 कोटींचे केले वाटप, दुधा परिसरातील बाधितांना दिली भरपाई। शेतमाल खरेदीनंतर 24 तासात पैसे देण्याच्या नियमाला व्यापाऱ्यांचा हरताळ, अडते हमाल मापाडी यांची आंदोलन, बाजार समितीत ठिय्या। आरोग्य विभागात होणार कंत्राटी भरती, 6830 पदे भरण्यास मंजुरी, वैद्यकीय, आयुर्वेदिक, होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालयांसाठी पदे, कंत्राटी तदावर ही पदे भरणार। शासकीय लाभासाठी सीमावर्ती भागात उडाली तारांबळ, लग्न कर्नाटकच्या मुलीशी, मात्र पतीचे होते धावपळ, लाडकी बहीण योजना। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।